एक काळ होता नाशिकमध्ये टेंडर 15, 20, 19, 21% इतके बिलो जायचे। आज सगळे टेंडर 0.5 किंवा 8 पार जात आहेत। हे कसं शक्य? काही निवडक कंपन्याच येतात, त्या दादागिरी करतात, पार मारा म्हणजे उचलून आणून मारण्यापर्यंत मजल जाते। छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सनी लेखी कंप्लेंट दिलेली आहे, ती कंप्लेंट माझ्या हातात सुद्धा आहे। आता ह्या रस्त्याचं टेंडर आहे, या रस्त्याचं टेंडर असेल तर बाजूचा रस्ता त्याला जोडणं हे कायद्याने अमान्य आहे, शासन नियमाने अमान्य आहे। हे सगळं नाशकात चालू आहे आणि त्यातल्या त्यात कुंभमेळा कसा हा भक्त धर्म याची सांगड घालून लोकांच्या भावनांना हात घालणार आहे। अरे कुंभमेळ्याचं काम चालू आहे, अरे कुंभमेळ्याचं काम चालू आहे, अरे कुंभमेळ्याच्या कामाने भक्तांचा पैसा आणि भक्तांसाठी आलेला पैसा हे लुटण्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेला नाही आहे। ते जो कोण आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, सगळे इंजिनियर आहेत, आवटी ते म्हणजे फावडाच घेऊन बसलेत। प्रत्येक टेंडर मॅनेज होणार असेल तर मग टेंडर करता कशाला? इकडे रे हे घे तुला टेंडर, इकडे रे हे घे तुला काम, पाठवून टाका। सरकारचा पैसा आहे, तुमच्या बापाचा नाही, माझ्या बापाचा नाही, सरकारचा आहे। लुटाय, दरोडा घाला त्याच्यावरती आणि आम्ही ते उघडकीस आणतो। मी एवढ्या सुरुवातीपासून बोलतोय, लक्षवेधी यायला डिसेंबर होईल, तोपर्यंत टेंडर प्रक्रिया पार करून सगळं मोकळं होऊन बाजारात निघून जातील। कारण का आजकाल ॲडव्हान्स शिवाय शासन चालतच नाही। नाही, महाजनांनी याच्यात लक्ष घालावं। असं आहे की प्रत्येक ठिकाणी मी कोणावर बोट नाही ठेवणार। आवटी काय करतात हे तुमच्या लक्षात आणून दिलंय, महाजनांनी आता चौकशी करावी। चालू आहे, पूजा अर्चा चालू आहेत, बघूया काय होतं ते। आज पुरा मुंबई तुंबलेली आहे, मोनोरेल बंद पडली आहे, ठिकठिकाणी पाणी साचलंय, मुंबईकरांचे हाल होत आहेत। मुंबई कोणाच्या हातात आहे आता? कालपर्यंत टीका करताना उद्धव ठाकरे टीकेचे धनी होते। सातत्याने एवढ्या वेळा मुंबई तुंबलेली कधीच बघितलेली नाही मुंबईकरांनी। मग आता कोणी जबाबदारी घ्यायची? घ्या ना जबाबदारी। दुसऱ्यावरती बोट ठेवणं फार सोपं आहे, आपल्यावर आलं की काय हा प्रश्न आहे ना। सुरुवातीला म्हणजे सगळ्या रस्त्यांची जी काय चाळण झाली आहे, म्हणजे आता भिवंडीला येताना आम्हाला ठाणा ते भिवंडी 2 तास लागतात आणि भिवंडी ते नाशिक 1.25 तास। कधी होणार आहे सगळं? आणि मुख्य म्हणजे एक लक्षात घ्या, हे मोनोरेल मेट्रो रेल ह्याच्याने मुंबईचे रस्ते छोटे झालेत। हे कोणाच्या लक्षात येत नाही की गाड्यांची संख्या कमी नाही झाली आहे, रस्ते छोटे झाले। त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मोनोरेल येऊ दे, मेट्रो रेल येऊ, मुंबईच्या ट्रॅफिकचा पार खेळ खंडोबा पुढच्या काळामध्ये होणार। रस्ते चांगले झाले तरी मुंबईत ट्रॅफिक जाम असणार आहे। त्याला सोल्युशन काय? सोल्युशन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं। हा आपल्याकडे पैसा आहे म्हणून करता येत नाही, त्याला प्लॅनिंग करायला हवं। ते प्लॅनिंगच झालेलं नाही आहे। माझ्या नावावर एखादा प्रोजेक्ट असावा हे तोपर्यंत ठीक आहे, पण त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करत असताना पुढच्या 20 वर्षांनी त्याचा त्रास होणार नाही याचाही विचार करायला हवा। ब्रिटिशांनी किती विचार केला होता? आजही मुंबई विटीच्या बाहेर मुंबई शिवाजी महाराज जे स्थानक आहे, CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ह्याच्या बाहेर कधी ट्रॅफिक जॅम बघितला आहे? आज बांधून 150 वर्ष झाली। त्याला प्लॅनिंग म्हणतात हो, आपलं प्लॅनिंगच नाही। आपल्याला पैसे खायचे आहेत आणि आपल्याला पैसे आता 50-60 कोटी खायचे नाहीत, आपल्याला 500, 1000 आणि काय नाही तर काय टनल काढून टाका। आता माझं म्हणणं आहे भिवंडी ते नाशिक एखादं टनल काढून टाका, म्हणजे तुमचेही सुटले, कॉन्ट्रॅक्टरचेही सुटले आणि ट्रॅफिकही सुटेल, पण तुमचे मजबूत सुटतील।
म्हणजे पुढच्या 2-3 इलेक्शनचा खर्च निघून जाईल. सर, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांच्या संदर्भात बोलताना म्हटले की शरद पवारांनी जर एक्स बोललं तर त्याला वाय समजायचं, अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र. मला समजलं ते काय एक्स बोलतात आणि ते काय वाय समजतात, हे त्यांच्या आपापसातल्या समजुतीचा भाग आहे. या सरकारला अल्टिमेटम काय, जे सरकार खोटंच बोलतं त्यांना तुम्ही काय अल्टिमेटम देणार? लाडक्या बहिणींच्या बाबतीत खोटं बोललं, 2100 देणार 1500 देता देता नाकीनं होते. आम्ही संपूर्ण कर्जमाफी करणार. 7/12 कोरा 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 रा 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 कुठे रा, तो राहून गेला. अजितदादांच्या पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे की नाही संपूर्ण कर्जमाफी? कुठे संपूर्ण कर्जमाफी? एकनाथ शिंदे साहेब बोलत होते संपूर्ण कर्जमाफी, कुठे संपूर्ण कर्जमाफी? प्रश्न विचारू नका. प्रश्न विचाराल तर मग एक्स वाय संदर्भच कळू द्यायचे नाहीत. छगन भुजबळ कुठल्या ह्याच्याने बोलतात मला कळत नाही. ते ज्या मंत्रिमंडळ होतं त्याच्यातच ते पारित झाले. तुम्ही ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतात त्याच्यात जर हे पारित होत असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल विचार करायला हवा. ह्याच्यात फक्त ओबीसी समाजाला अस्वस्थ करायचं आणि मराठा समाजाला फसवायचं एवढंच काम झालेलं आहे. हा फसवणुकीचा अप्रतिम खेळ सुरू केलेला आहे. पण ह्याच्यातनं जो महाराष्ट्र धर्म आहे, तोरणा किल्ल्याला गेलेल्या शिवरायांसोबत असलेल्या 18 पगड जाती यांनी पहिल्यांदा इथल्या महाराष्ट्र धर्माचा झेंडा रोवला. तो महाराष्ट्र धर्म उद्ध्वस्त होतोय. जे काल पवार साहेबांनी सांगितलं की इथल्या जातीपातीमध्ये भांडणं लागत आहेत. इथला धनगर वंजाऱ्यावर संशय घेतोय, वंजारी माळ्यावर घेतोय, माळी कोळ्यावर घेतोय, कोळी साळीवर घेतोय, मराठा यांच्यावर घेतोय, ते त्यांच्यावर घेत आहेत. ही जी संशयाची प्रक्रिया सुरू झाली आहे, या संशयामध्ये संशय कल्लोळ निर्माण होईल. हा महाराष्ट्र धर्म जो शिवाजी राजे छत्रपतींनी आणला होता तो महाराष्ट्र धर्म उद्ध्वस्त करण्याचं पाप हे सरकार करते. पाकिस्तानने भारत पाकिस्तानचा सामना झाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.